हा सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट फिक्स आहे असं म्हणत मराठी टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालणारं बिग बॉस मराठीचं 6वं पर्व 10व्या आठवड्याच्या शेवटाला जाऊन पोहोचलं आहे. एकीकडे विशाल कोटी यांच्या गळ्यात कॅप्टन पदाची माळ पडली आहे, तर दुसरीकडे एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच आहे. हा गदारोळ पाहून भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख राखी सावंतसह इतर स्पर्धकांना खडे बोल सुनावणार आहेत. तसेच यंदा नेमकं कोण घराबाहेर जाणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात नेमका काय राडा होतोय आणि कोणाचा गेम संपतोय हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरं तर बिग बॉस आणि एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत यांचं अनोखं नातं आहे. राखी सावंत हिने बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांना सळो की पळो करून सोडलं आहे. मात्र आता राखी सावंतचा हाय व्होल्टेज ड्रामा तिच्यावरच भारी पडणार आहे. प्रेक्षको, बिग बॉस मराठीच्या 10व्या आठवड्यात राखी सावंत हिने अन्नाची नासाडी केल्याचं पाहायला मिळालं. आता यावरून भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख राखी सावंतचा चांगलाच समाचार घेऊन मोठी शिक्षा सुनावणार आहे. आता मी जेवण बनवतो, चहा नाही होणार. उगाच ओरडू नको. मी जेवणच टाकून देतो. तू मला शक्ती दाखवायला आलाय मुर्द्या. तुझं काय? राखी, तुम्हाला अन्नाची किंमत नाही आहे हे लोकांना आणि महाराष्ट्राला दिसत आहे. हे इथे खपून गेलं जाणार नाही आहे. की इथे तुम्हाला एक शिक्षा दिली जाणार आहे आणि ती शिक्षा संपूर्ण सीझनसाठी असणार आहे. राखी, तुम्ही संपूर्ण सीझन. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलंय की राखीला तरीही फरक पडणार नाही, कारण ती राखी आहे, ती कोणाला घाबरत नाही. आता फक्त राखीला टार्गेट केलं जातं. संपूर्ण सीझन मध्ये तुम्ही किचन मध्ये जाणार नाही ही शिक्षा आहे असं वाटतं. राखीचं चुकीचं वागणं दिसलं, बरं वाटलं भाऊ. प्रेक्षक हो, बिग बॉस मराठीच्या 10व्या आठवड्यात संस्कृती साळुंके, रेवा कौरासे, दीपाली सय्यद, सागर कारंडे, विशाल कोटियन, प्रभू शेळके आणि राकेश बापट हे 7 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे या 2 वाईल्ड कार्ड सदस्यांचा समावेश आहे. यापैकी संस्कृती साळुंके हिने सुरुवातीलाच पॉवर की गमावली आणि त्यानंतर संस्कृती विविध टास्क मध्ये अडखळताना पाहायला मिळाली. तसेच तिने अनेकदा घरातील सदस्यांशी पंगा घेतला आणि आता 10व्या आठवड्यात अनुश्री मानेसोबतही भिडली. तेव्हा अनुश्री संस्कृतीला म्हणाली की तू कॅप्टन व्हायच्या कॅपेबल नाहीस, तुझा मेंदू गुडघ्यात आहे, तुला याच आठवड्यात घरी पाठवायचं आहे. यावर प्रत्युत्तर देताना संस्कृती म्हणते की ज्या जागेवरती आहेस तिकडेच राहा. कॅप्टन्सी पदाच्या उमेदवारांना झोमणार मिरच्या. संस्कृती, तू कॅप्टन व्हायच्या कॅपेबल नाही, तुझा मेंदू गुडघ्यात आहे, ज्या जागेवरती आहेस तिकडेच राहा, वरती जाऊ नकोस. मला तुला ह्याच आठवड्यात घरी पाठवायचं, तुला 12व्या आठवड्यात बघायचंच नाहीये. एकंदरीत विविध टास्क मध्ये अडखळणे, घरातील सदस्यांशी पंगा घेणे आणि गेम प्लॅन फसल्यामुळे 10व्या आठवड्यात संस्कृती साळुंके बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट घेण्याची दाट शक्यता असून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे. पण 10व्या आठवड्यात घराबाहेर कोण पडेल हे रितेश देशमुख यांच्या भाऊच्या धक्क्यावरच स्पष्ट होईल. खरंच कौतुक याच्यासाठी की सगळ्यांनी हे ठरवलं की खेळायचंय आणि असं नव्हतं ॲटिट्यूड की उद्ध्वस्त करायचं. भाऊ, ते आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला ट्रिब्यूट होतं की तुम्ही मागच्या आठवड्यात एक गोष्ट फक्त मागितली होती जी, आणि आम्ही सगळ्यांनी ठरलं होतं की काहीही झालं, फेअर अँड स्क्वेअर, नो लूप होल्स, फक्त स्ट्रॅटजी आणि स्ट्रेंथ वापरून, डोकं वापरून प्रत्येक टास्क आपल्या टॅलेंटने आणि आपल्या जोरावर कम्प्लीट करायचं. आम्ही तुम्हाला ट्रिब्यूट देतो. तुम्ही एक गोष्ट मागितली, तुमच्या थँक्यू. हा जो टास्क होता मत गोळा करायचा, असं वाटत होतं की ही वन साईड होणार आहे, पण तन्वी असल्या तर त्या सोडत नाहीत कोणालाच. ते म्हणतात की मी गेममध्ये फेअर खेळणार आणि मी विक्टिम कार्ड प्ले नाही करणार, कारण सागर आणि तन्वी यांचा कंटेनर रिकामा होता आणि इकडे तुम्ही भरतच चालला होता. पण इथे एवढं सगळं वन साइडेड असताना तन्वी यांनी गिअर चेंज केला. त्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला ब्लॉक केलंय, आता असं वाटायला होतं टास्क दिला होता मधमाशाचा आणि मधाचा आणि तर कुस्ती सुरू झाली.
दरम्यान भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी वाईल्ड कार्ड सदस्य संकेत पाठकलाही चांगलंच झापलं आहे. तुमची मतं विशाल इन्फ्लुएन्स करत असून तुम्ही विशाल 2.0 व्हर्जन असल्याचं रितेश भाऊ म्हणतात. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको 10व्या आठवड्यात कोण घराबाहेर पडेल? रितेश देशमुख यांनी कोणत्या स्पर्धकाला खडे बोल सुनावले पाहिजेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.